लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. घटना दुरुस्ती संदर्भातलं विधेयक लोकसभेत नामंजूर झालं आणि त्यावरून आता काँग्रेसने महिला आरक्षण रोखण्याचं काँग्रेसनं केल्याची टीका पंतप्रधान मोदींनी केली. विरोधकांनी चूक केल्याचा इशाराही मोदींनी दिलाय. तर 2023 मध्येच महिला आरक्षण विधेयक पास झालं असून त्यानुसार आरक्षण लागू करा असं आवाहन प्रियंका गांधी यांनी केलेलं आहे. पाहूया. हाँ 298 ना 230 2/3 बहुमत द्वारा पारित नहीं हुआ. %33 महिला आरक्षण लागू करण्यासाठी मोदी सरकारनं आणलेलं मतदारसंघ पुनर्रचना विधेयक नामंजूर झालं आणि पंतप्रधान मोदींनी काँग्रेससह इंडिया आघाडीवर आरोप केले. विरोधकांनी महिलांना हरवून चूक केली असा इशारा मोदींनी दिलाय. महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा न देऊन विरोधी पक्षांनी चूक केली आहे. विरोधकांना त्याचे परिणाम भोगावे लागतील. विरोधकांना देशातल्या महिलांना उत्तर द्यावं लागेल. हा मेसेज प्रत्येक गावातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवला पाहिजे. विरोधक आपल्या चुकांवर पांघरूण घालण्यासाठी कारण आणि तर्क शोधतायत. विरोधी पक्षानं देशातल्या महिलांना हरवलंय. मणिपुर में महिलाओं को देखा, किसने पूछा? और आज आप संसद में खड़े होकर कह रहे हैं हम मसीहा बनना चाहते हैं महिलाओं के. ये बहुत स्पष्ट है कि ये महिला आरक्षण बिल की बात नहीं थी, ये परसीमन की बात थी. और मैं बहुत खुश हूं कि आप सबने, देश ने देखा कि जब विपक्ष एकजुट हो जाता है तो किस तरह से इनको हराया जाता है. सरकार कह रहे हैं कि ब्लैक डे है. ब्लैक डे इनके लिए इसलिए है क्योंकि पहली बार इनको धक्का लगा जो लगना चाहिए था. विरोधकांचं म्हणणं आहे की हे महिला आरक्षण विधेयकच नव्हतं. महिला आरक्षणाचं विधेयक ऑलरेडी 2023 मध्ये मंजूर झालेलं आहे. त्यानुसार आताही सरकार लागू करू शकते. सरकारनं महिला आरक्षणाच्या आडून दक्षिणेच्या तुलनेत उत्तरेतल्या राज्यात मतदारसंघ वाढवण्यासाठी घटना दुरुस्तीचे विधेयक आणलं असा विरोधकांचा आरोप आहे. लोकसभेत 2/3 मतदानाची आवश्यकता होती आणि 54 मतांनी विधेयक पडलं. घटना दुरुस्ती संदर्भातलं बिल हे सरकारनं महिला आरक्षणाशी जोडलं, ज्यात 2 मुद्दे होते. एक म्हणजे मतदारसंघांची पुनर्रचना, म्हणजेच 543 वरनं 850 लोकसभेच्या जागा करणं आणि जनगणनेचा आधार घेतला जाईल. 2 दिवसांआधीच 2023 मध्ये महिला आरक्षणासंदर्भात पास झालेल्या विधेयकावरनं सरकारनं नोटिफिकेशन देखील काढलं. म्हणजेच हा कायदा अजूनही जिवंत असून 2029च्या लोकसभेत 543 जागांमध्येच लागू होऊ शकतं. कुछ ठोस करना है तो आप 2023 में जो सर्वसहमति से जो विधेयक पास हुआ था, पारित हुआ था, सारे दलों ने उसका समर्थन किया था, उसको लाइए. उसमें अगर कुछ एकाध संशोधन करना है छोटा, ताकि वो अभी लागू हो सकता है, करिए और उसको अभी लागू करिए. महिलाओं को हक दीजिए. घुमाकर और दूसरी चीजों के साथ उसको अटैच करके आप गुमराह करने की कोशिश मत करिए. सीधी सी बात है, इसको अभी करिए. हम सब तैयार हैं. माफी मांगो, माफी मांगो. राहुल गांधी माफी मांगो. मुर्दाबाद, मुर्दाबाद. राहुल गांधी मुर्दाबाद, मुर्दाबाद. विरोधकांनी घटना दुरुस्तीचे विधेयक पाडल्यामुळे भाजपनं विरोधकांच्या भूमिकेचा निषेध करत दिल्लीपासून ते मुंबईपर्यंत आंदोलन केलं. काँग्रेस आणि राहुल गांधींच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली. प्रचारासाठी गेलेल्या मुख्यमंत्र्यांनी पश्चिम बंगालमधनंच नारी शक्तीची लढाई सुरू झाल्याची घोषणा केली. महिलाएं इसका जवाब देगी. भले ही आज इस बिल को, इस संविधान संशोधन को परास्त करने का काम हुआ होगा, लेकिन कल से नारी शक्ति की लड़ाई शुरू होगी और वो तब तक जारी रहेगी जब तक हमारी नारी शक्ति को भारत की लोकसभा में और राज्य की विधानसभाओं में आरक्षण नहीं मिलता. अखिलेश यादव माफी मांगो. माफी मांगो, माफी मांगो. अखिलेश यादव माफी मांगो. माफी मांगो, माफी. शिंदेंच्या शिवसेनेनं देखील मुंबईत आंदोलन केलं. यावेळी राहुल गांधी आणि अखिलेश यादवांचे फोटोही फाडले आणि घोषणा दिल्या.
ते राज्यघटनेच्या नुसार 2/3 बहुमत लागतं. याचा त्यांनी गैरफायदा घेऊन घटनेच्या आडून नावापुरतं वेगवेगळ्या नियमांच्या आडून महिलांना त्यांनी राजकारणातल्या संधीपासून वंचित ठेवले. जर 280 महिला गेल्या आणि बाकी उरलेले पुरुष त्यांना काय प्रॉब्लेम आहे, पण ते काय करतात ते ह्याचा मुद्दामून घोळ तयार करतायत. लोकांच्या मनात फेक नेरेटिव्ह तयार करणं यांची सवय आहे, पण हे आता फेक नेरेटिव्ह चालणार नाही. गेल्या 12 वर्षात पहिल्यांदाच लोकसभेत सरकारला झटका बसला, कारण पहिल्यांदाच विधेयक नामंजूर झाल्याची नामुष्की सरकारवर ओढावली. त्यावरून राऊतांनी बोचरी टीका केली. मोदी है तो मुमकिन है ही आता दंतकथा झाली. फार तर आता मोदी है तो नमकीन है, हे नमकीन भाषणं करतात आणि त्यांचीच लोक जीव चाटत टाळ्या वाजवतात. जे बिल अमित शहानी आणलं ते बहुतेक नरेंद्र मोदींना अपमानित करण्यासाठी आणलं की काय. मोदी है तो मुमकिन है या नमकीन है हे देशाच्या जनतेनं ठरवलंय. ती दंतकथा नाही तर सत्यकथा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी 3 वेळेला निवडून आले. संजय राऊत तुमच्या पक्षाची जंतकथा झालेली आहे. पोटात जसे जंत वळवळतात तसं तुम्ही वळवळतायत, हे देखील महाराष्ट्राने बघितलंय. 2/3 बहुमत नसतानाही विधेयक सरकारनं आणलं. अर्थात या विधेयकाला महिला आरक्षणाशी जोडल्यामुळे विरोधक साथ देतील अशी अपेक्षा सरकारला होती. पण महिला आरक्षणाचं विधेयक आधीच पास झालेलं आहे, त्यानुसार आरक्षण लागू करा असं प्रतिआव्हान विरोधकांनी दिलं. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.